अमेरिका आणि अमेरिकेचे स्वनामधीन अध्यक्ष कधी काय करतील याचा त्यांनाही पत्ता नसतो. अमेरिकेच्या न्यायालयाने टेरिफच्या मुद्द्यावरती या ट्रम्पला चक्क जोकरच करून टाकला आहे. कोणावरती 10%, कोणावरती 20%, कोणावरती 50%, तर कोणावरती 100% असे वेगवेगळे टॅरिफचे धडे अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना गिरवावे लागतील असं दिसतं. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेला देश किती कर्जबाजारी आहे याची चौकशी केली असता जे सत्य बाहेर आलं ते अमेरिकेच्या तोंडचं पाणी पळवणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष होईल असं अनेक दिवसापासून बोललं जात आहे, पण सर्वाधिक श्रीमंत असलेल्या देशाला इराण भीक घालायला तयार नाही. वेगवेगळ्या मुद्द्यावरून धमक्या दिल्यानंतरही इराण अमेरिकेची दादागिरी सहन करीत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तसं इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना दाखवूनही दिलं आहे. इराणला धडा शिकवण्यासाठी चारही बाजूने घेरून त्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयोग आता अमेरिकेच्या अंगलट येणार आहे असं दिसतं. अमेरिकन लष्कराच्या सर्वोच्च कमांडरने इराणवरती हल्ला करणं म्हणजेच आपला आत्मघात करण्यासारखं आहे असं सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं आहे तर नुकसान इराणला सोसावं लागेल असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकन सैन्याला सर्वोच्च कमांडरने इराणवर हल्ला करण्याच्या निर्णयाला मात्र मंजुरी दिली नाही. त्या उलट असा हल्ला करणे आत्मघात ठरेल असं ट्रम्प यांना सुनावलं आहे. त्यामुळेच की काय गेले अनेक दिवस अमेरिका आज चढाई करणार किंवा उद्या चढाई करणार यामध्ये वेळ वायाला घालवत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यायला हवं होतं, पण आता ट्रम्पची प्रतिमा युद्धखोर म्हणून जगभर फेटाळली जात आहे. ट्रम्पच्या लहरीपणामुळे दररोज अमुक देशाला अमुक टॅरिफ, प्रमुख देशाला प्रमुख टॅरिफ असं लहरीपणाचे फतवे जग जाहीर होत आहे. त्यातच अमेरिकेला आता फारसे मित्रही राहिले नाहीत. युरोपियन देश आतापर्यंत अमेरिकेच्या तंत्राप्रमाणे चालत असत. सध्या ते देशही ट्रम्पचा खुला निषेध करत आहेत. अमेरिकेची आंतरिक परिस्थिती सुद्धा संकटग्रस्त आहे. अमेरिकी जनतेला आता आणखी 3 वर्ष तरी या ट्रम्पला झेलायचं आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील मतभेद अगदी वरच्या टप्प्यापर्यंत ताणले गेले आहेत. आता ट्रम्प शांततेच्या वगैरेची भाषा करत नाही. ट्रम्पचा एकूण राहणीमानात आणि त्याच्या बोलबच्चन स्वभावात फारसा बदल होईल असं वाटत नाही. भविष्य काळात इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध झालं नाही तर या पृथ्वीवरती कृपा होईल. इति ट्रम्प ख्यान संपूर्णम.